नमस्कार. आज आपला प्रवचनाचा 6वा भाग. रामा तुझे चरित्र मी कथावे, तुझ्या गायने मी सदा दंग व्हावे. माझ्यावरी दृष्टी सदा असावी, ही एक आस माझी तू पुरवावी. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा आपला हा 6वा भाग आणि श्रवण बाळाच्या मृत्यूपर्यंत आपण आलेलो होतो. ज्यावेळेला वाल्मिकींनी रामायण लिहिलं त्यावेळेला तर सगळ्यांनी त्यानंतर त्याचं श्रवण केलं. पण कलियुगात मात्र वाल्मिकींनी रामायण लिहिलं त्यात त्यांनी उर्मिलेवर अन्याय केला असं म्हटलं जातं. आता उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी. कथाभाग त्यांना सांगायचा आहे रामाचा. आणि राम राजा कसा आहे, तो आदर्श राजा कसा आहे, आदर्श व्यक्ती कशी आहे, त्यामुळे राम त्यांना सांगायचा आहे. वर्णविषय राम हा आहे आणि सीता ही त्याची धर्मपत्नी आहे. ती कथेचे हे 2 व्यक्ती मध्यबिंदू आहेत. आणि त्यावेळेला उर्मिलेचा विषय काढायचा. मग त्याच्या पाठोपाठ मांडवीने काय केलंय, श्रुतिकीर्तीने काय केलंय, त्यांचाही उल्लेख व्हायला पाहिजे असेही अपेक्षा लोकांची व्हायला लागली. पण जिथे राम हाच जर वर्णविषय असेल तर त्यात इतरांना स्थान देण्याचं काहीच कारण नाही. त्यात उर्मिलेचा त्याग मोठा आहे हे सगळ्यांना मान्य आहे. पण वाल्मिकींनी तिच्यावर अन्याय केला हे म्हणणं काही पटत नाही. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघू की ज्या वेळेला एखादा विषय आपल्याला सांगायचा असतो, तो विषय सरकून जर आपण अन्य विषयाकडे वळलो तर आपला उद्देश साध्य होत नाही, तो बाजूला पडतो, विषय बदलला जातो आणि कथा ज्या वर्ण विषय तोही भरकटला जातो. उलट त्याची काळजी वाल्मिकींनी घेतलेली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर पंडित नेहरूंचं सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनावरचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांच्या बहिणीचा विजयलक्ष्मी पंडितांचा उल्लेख आलेला आहे. मग असं म्हणावं का की नेहरूंच्या या चरित्र पुस्तकात त्यांच्या दुसऱ्या बहिणीचा उल्लेख का नाही? त्यांच्या दुसऱ्या बहिणीचं नाव सुद्धा कित्येकांना माहिती नसेल. विजयलक्ष्मी पंडित नेहरूंची बहीण हे सगळ्यांना माहिती आहे. पण आणखीन एक कृष्णा हाथी सिंग नावाची त्यांना बहीण होती हे किती जणांना माहिती असेल. मग याचा अर्थ असा काढायचा आपण या आत्ताच्या लोकांनी की तिच्यावर नेहरूंनी अन्याय केला, तिच्याबद्दल काहीच लिहिलं नाही. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा, राष्ट्रीय जीवनाचं ते पुस्तक लिहिलं असेल तर बहिणीचा उल्लेख झालाच पाहिजे असं काही गृहीत नाही धर्मोपयोग. ही काही अट नाही होऊ शकत. तसंच वाल्मिकींच्या वर्णविषयी जर राम आहे तर त्याच्यात उर्मिलेबद्दल बोललंच पाहिजे असं नाही. सगळ्यांबद्दलच जर बोलायचं ठरलं तर तो कुलवृत्तांत होईल, इक्ष्वाकू कुळाचा कुलवृत्तांत होईल. पण तसं वाल्मिकींना करायचंच नव्हतं ना. पण आत्ताच्या आपल्या या कलियुगात मैथिली शरण गुप्ता या व्यक्तीने साकेत नावाचं उर्मिलेवर एक लिखाण केलेलं आहे. त्यामुळे काहींच्या म्हणजे काही लोकांचं समाधान झालेलं आहे, चला उर्मिलेवर कोणीतरी चांगलं काहीतरी लिहिलं आहे. मुद्दा असा आहे की मी पहिल्या भागातच आपल्याला सांगितलं होतं की रामाशी संबंधित रामाचं चरित्रातल्या घटनातल्या त्यांच्या गुणांचं वर्णन आणि त्यांच्या प्रभुपदाची कारणं सांगणाऱ्या व्यक्तींचाच आपण उल्लेख करणार आहोत. त्यांच्या चरित्रावर
परिणाम होणारं व्यक्तिमत्व, त्याचा विचार आपण करणार आहोत. हे मी आपल्याला पहिल्या भागातच सांगितलेलं आहे. त्यामुळे उर्मिलेचा विषय वाल्मिकींनी काढला नाही याच्यावर फारसं लक्ष देण्याचं काहीही कारण नाही. काल आपण जो भाग पाहिला त्याच्यात ही सर्व प्रस्तावना संपून आपण कथेला सुरुवात केली 5व्या भागात, आणि कथा आपल्या श्रवणाच्या मृत्यूपर्यंत आलेली होती. आता हा राजा दुःखित अंतःकरणाने अयोध्येला राजभवनात जातो आणि आपलं दुःख वशिष्ठ ऋषींजवळ सांगतो. आणि त्यावेळेला दुःखाचं कारण विचारल्यावर साहजिकच आधी घडलेली सर्व घटना दशरथ राजा वशिष्ठांना सांगतो. आता एखाद्या घटनेकडे आपण ज्या दृष्टीने बघत असतो त्या दृष्टीनेच त्या घटनेतून आपण अर्थ काढतो. हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडतं, नेहमी घडतं असं म्हटलं तरी वावगं नाही होणार. पण त्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो असतो त्या दृष्टिकोनावर त्याचे परिणामही आपल्याला जाणवायला लागतात, त्याचे परिणाम आपल्यावरही होत असतात. ही घटना, हा मृत्यू श्रवण बाळाचा हा आपल्याकडनं घडलाय आणि आपल्याकडनं पातक घडलं, आपल्याकडनं पाप घडलं, असा एक दृष्टिकोन राजा घेऊन येतो आणि वशिष्ठांना सांगतो की एक हत्या झाली माझ्याकडून, एका राजाकडनं एका निष्पाप जीवाची हत्या झाली आहे, निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागलेत, हे माझ्याकडनं फार मोठं पातक झालं. त्यामुळे मी आता राजा होण्याच्या योग्यतेचा राहिलेलो नाही. किती प्रामाणिक असावं. ते सत्ययुग म्हणतात ते ह्याचसाठी. एक राजा असं म्हणतोय की मी राजा होण्याच्या योग्यतेचा नाही. कलियुगात कोणी म्हणेल का मला नको होय मंत्रीपद, मी काही त्या लायकीचा नाहीये, उगाचच निवडून आलो, असं म्हणेल की नाही? तिकीट मिळवण्यापासून जंग लढाई चालू असते. तिकीट मिळवण्यासाठी, निवडून येण्यासाठी वेगळी लढाई, निवडून आल्यावर वेगळी लढाई. इथे सत्ययुगात दशरथ राजा असा म्हणतोय की मी राजा होण्याच्या योग्यतेचा राहिलो नाही कारण माझ्याकडनं हत्या झाली. किती विरोधाभास सत्ययुगात आणि कलियुगात. तेव्हा वशिष्ठ मुनी दशरथाची समजूत घालतात आणि तूच राजा होणं कसा योग्यतेचा आहेस तू हे सांगतात की आत्ता ह्या घडीला प्रजेचं कल्याण करणारा, प्रजानुरंजन करणारा, प्रजेची काळजी घेणारा, माणुसकीने वागणारा, कर्तव्य तत्परतेने वागणारा राजा मिळणार नाही. तूच आत्ता योग्य आहेस, तेव्हा राजपद सोडण्याचा विचारच करू नकोस. पण मन विचलित झालेलं आहे. वशिष्ठांचं म्हणणं मान्य करायच्या मनस्थितीतच महाराज नाही आहेत. अशा वेळेला वशिष्ठ मुनी सांगतात, जी घटना घडलेली आहे त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नव्याने वशिष्ठ ऋषी दशरथाला देतात. माझ्याकडून पाप घडलाय हा दृष्टिकोन तुझा आहे, तू त्या घटनेकडे अशा दृष्टीने बघतोयस, पण तो दृष्टिकोन बदलाला गुरु लागतो. गुरु कशासाठी करायचा असतो? एखाद्या व्यक्तीला आपला आदर्श मानून त्याच्याप्रमाणे वागण्याची क्रिया जेव्हा आपल्याकडनं घडत असते त्यावेळेला तो मनोमन आपण गुरु मानलेला असतो. गुरु वशिष्ठांनी दशरथ महाराजांना सांगितलं की अरे पुत्र शोकाने तू मरशील असा तुला शाप त्यांनी दिला, तो शाप तुला खातोय, तुला दुःख होत आहे, त्याचं तुला यातना होत आहेत, पण त्या शापातून एक वेगळा अर्थ का नाही तू समजून घेत? अरे पुत्र शोकाने मृत्यू येण्यासाठी आधी पुत्र तर व्हायला पाहिजे, म्हणजे तुला पुत्र होणार.
ही घटना आनंददायी नाही आहे का? विचार केल्यावर दशरथ राजाला आनंद होतो. शाप मिळालाय खराय, पण पुत्र शोकाने मृत्यू येईल आणि मग मी मरेन. पुत्र शोकाने मरणार आहे मी, म्हणजे मला पुत्र होणार. त्या शापातच एक वर दडलेला आहे. हे जेव्हा वशिष्ठ मुनी दशरथाला समजवतात तेव्हा दशरथाला समाधान होतं. आणि खरंच उतावळेपणाने मी काही निर्णय नाही घेतला, फार बरं झालं. आता हा दृष्टिकोन नवीन मिळाल्यानंतर आनंद झालेला दशरथ राजा पदवंदन करतो गुरूंना. पण तरी प्रायश्चित्त घ्यायचं झालं तर काय घ्यावं? तरी प्रायश्चित्त घ्यायचं आहे. मनाशी किती प्रामाणिक असावं याचं हे धादांत उदाहरण आहे. माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला प्रायश्चित्त पाहिजे. पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलं की केवळ रामांकडनं काहीतरी घेण्यासारखं नाही, तर रामायणात प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. अनेक घटनांमधनं सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रायश्चित्त घ्यायचं असं ठरवल्यावर वशिष्ठ तोही सल्ला देतात. ते सांगतात, दानाने प्रायश्चित्त होऊ शकतं. पापनाशनासाठी दान करावं. दान करावं म्हणजे आपल्या नको त्या वस्तू दुलाल कुणातरी देऊन टाकणं म्हणजे दान नाही. दानाची व्याख्या पूर्ण समजावून घेतली पाहिजे. ज्याची आपल्याला गरज आहे, जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला हवं आहे, त्यातलं कमी करून देणं म्हणजे दान. ते दातृत्व. आणि तसं दान त्यांनी द्यायला सांगितलंय. दान कर म्हणजे प्रायश्चित्त मिळाल्यासारखं आहे. मग दान कर, मग यज्ञ करावा. यज्ञानंतर दान करतात. त्यामुळे यज्ञ करायचा ठरला. आणि बघा, या शरयू तीरावर वसलेल्या या राजधानीत, ही कोसलची राजधानी आहे, कोशल देशाची राजधानी आहे. या राजधानीत यज्ञ करायचा ठरला. ही राजधानी कुणी बसवली आहे? तर मनु हा लोकपाल. ब्रह्मदेवाने जे 4 लोकपाल निर्माण केले पृथ्वीच्या रक्षणासाठी, त्यातला एक मनु. या मनुचा सहभाग घेऊन, सहकार्य घेऊन दशरथ राजाने ही नगरी वसवली. ही अयोध्या नगरी. लवकुश गाणं गाताना किंवा चरित्र सांगताना रामाच्या समोर त्याच्याच अयोध्येचंही वर्णन करतात. अयोध्येचं वर्णन, ज्या अयोध्येत आता यज्ञ होणार आहे त्या अयोध्येचं वर्णन. दशरथ राजा 79वा राजा आहे. प्रजेला अतिशय जपतोय. पुत्रवत प्रेम आहे दशरथ राजाचं प्रजेवर. पुत्रवत प्रेम. पुत्रवत म्हटल्यानंतर आणखीन दुसरं विशेषण द्यायची गरजच नाही. त्यामुळेच प्रजेचं देखील दशरथावर पितृवत प्रेम आहे. परस्पर असतं. प्रेमाला वन वे ट्रॅफिक नसतो. दोन्हीकडनं ये जा चालू असावी लागते, तरच ते दोघांपर्यंत पोचतं. दशरथाचं जेवढं प्रेम प्रजेवर होतं, तेवढंच प्रजेचं प्रेमही दशरथ राजावर होतं. या अयोध्या नगरीचं वर्णन करताना वाल्मिकींनी असं म्हटलंय की या नगरातले रस्ते काटकोनात असे वळलेले होते. कुठेही चुकण्याचा संभवच नाही. काटकोनातले रस्ते आहेत सगळे, उभे आणि आडवे. घरांचं कौतुक केलेलं आहे वाल्मिकींनी. आणि हिमालयाची उपमा दिली आहे अयोध्या नगरीला वाल्मिकींनी. का? धवल रंगाची घरं सगळी आणि उंच उंच होती. त्यामुळे उंची आणि धवलता हे सादृश्य हिमालयासारखं त्यांना वाटलं. घरांची योजना जरा कशी होती?
प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे घराची उंची, स्वतः राजाच्या महालाची उंची देवळाच्या उंचीपेक्षा कमी, म्हणजे राजाला असं वाटायला नको मी सगळ्यात श्रेष्ठ, मी सगळ्यात उच्च, तुझ्यावरती कोणीतरी आहे याची जाणीव ज्याला झाली पाहिजे. म्हणून त्यावेळेला मंदिराचे कळस उंच उंच, त्याच्या खाली त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीचे राजाचे महाल आणि त्यांचे हे असायचे गोपुरं वगैरे. त्याच्या खाली त्यांचं प्रधान मंडळ, अमात्य मंडळ, त्याच्या खाली कारभारी, त्याच्या खाली त्याच्या त्या पद्धतीने त्याच्या घराची उंची असायची. या घरांचं वर्णन वाल्मिकीने फार सुंदर केलं आहे. त्यावेळेला सुद्धा उपवनं होती, क्रीडांगणं होती खेळण्यासाठी. आता क्रीडांगणं जरा कठीणच आहे शोधणं, पण त्यावेळेला क्रीडांगणं वेगळी खेळायला असायची, उपवनं असायची, देवळांची संख्या सुद्धा भरपूर होती. देवळातनं नित्य चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असत, फक्त चांगल्याच घडत असत. रात्रीच्या वेळेला अड्डे पत्त्यांचे नाही लागले जायचे तेव्हा. असं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. सगळीकडे लोक सुखी समाधानी, रस्त्यावरनं जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर रस्त्याची धूळ उडू नये म्हणून राजांनी रस्त्यावर पाणी शिंपडण्याची सोय केलेली होती. आणि ते सुद्धा अत्तर मिश्रित पाणी, लोकांना त्रास होऊ नये म्हणून, जनतेला त्रास होऊ नये, पौरजन सुखी असावा, समाधानी आनंदी असावा. आता रस्त्यावरनं जाताना बायका मंगळसूत्र जीवापेक्षा जास्त जपतात. कुणी ओढून नेलं तर भीती. लग्न कार्यात सुद्धा हल्ली खोटे दागिने बायका घालतात. भीती, सारखी भय की आपलं कोणीतरी चोरून नेईल. पण त्यावेळेला बायका सर्रास भरपूर दागिने घालून रस्त्यावरून जात असत. पुरुषांना सुद्धा प्रचंड भरपूर दागिने लोक घालत असत. कानात घालत असत, बाजूबंद घालत असत, मनगटात पण दागिना असायचा, गळ्यात तर असायचेच. आणि त्याच्या व्यवसायात शोभेल असा त्याच्या पदाच्या अनुरूप त्याच्यावरती डोक्यावर मुकुटही असायचा. कोणत्याही अंगावर काही चांगलं घालून हिरे माणकांची तोरणं देवळांना असायची, रत्नांची तोरणं असायची. गदी माडगुळकरांनी त्यांच्या पद्यात लिहिलंय, रत्न माणकांची तोरणं असायची. आता झेंडूची माळ दाराला लावली तरी दुसऱ्या दिवशी राहील की नाही शंका असते, कारण झेंडूचं फुल महाग होतं दिवाळीत. झेंडूच्या फुलाला सुद्धा जपण्याची वेळ आता आलेली आहे, तेव्हा रत्नांची तोरणं लागत असत. इतके लोक समाधानी होते की दुसऱ्यांच्या कोणाच्याही गोष्टीवर डोळा नसायचा. बागेतली फुलं झाडावरच फुलून सुकाची, कळ्या अवस्थेत कुणी तोडायला नाही यायचं. फळं झाडावरच फळाची, ती फळाच्याच आधी कुणी लांबून बंगल्याच्या बाहेरनं काड्या मांडून तोडाची प्रथा नव्हती त्यावेळेला. त्यामुळे उपवनं फुलांनी फळझाडांनी बहरलेली असायची. देवळातनं विविध चांगले कार्यक्रम होत असायचे. रस्त्यावरनं लोक शांततेने निर्भयपणे जात असत. एकमेकांना सहकार्य, एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल स्नेह, आपुलकी, धर्माबद्दल कर्तव्य तत्पर अशी जनता अयोध्येत होती. आता या शहराला अयोध्या हे नाव का पडलं असावं याचं सुद्धा एक कारण आहे. ह्या शहरावर कोणताही योद्धा चालून आला नाही कधीही, म्हणून अयोध्या त्याचं अयोध्या झालं. इतकं हे शहर सुसंपन्न होतं, इतकी माणसं चांगली होती, सत्कार्य करण्यासाठी तत्पर. अहो, आपल्या स्वार्थासाठी सुद्धा कोणी एवढं तत्पर नसतं, इतकं सत्कार्य करण्यासाठी तत्पर असणारी लोक, इतरांना मदत करणारी असल्यामुळे त्यांच्या वाकड्यात कुणीही जाणारं नव्हतं. साहजिकच युद्ध पुकारण्यासारखी स्थितीच नव्हती. त्यामुळे कोणताही योद्धा या शहरावर कधीही चालून आला नाही, म्हणून ही अयोध्या.
असे हे अयोध्येचं वर्णन गदी माडगुळकर सुद्धा आपल्या रामायणात करतात. शरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती रम्य पवने, त्यात रंगते नृत्य गायने, मृदंग वीणा नित्य नांदती, अलका नगरी परी हो, अलका नगरी परी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. इक्ष्वाकुकुल कीर्ती भूषण, राजा दशरथ धर्मपरायण, त्या नगरीचे करितो रक्षण, त्या नगरीचे करितो रक्षण. गृहीचंद्रसा नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी हो, सूर्य जसा संगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अशा या नगरीतला राजा हा असा होता, असे हे प्रजाजन होते, असं हे शहर होतं. आणि या शहरात, ह्या अयोध्याच्या राजवाड्यात राहत असलेला राजा, त्याला 3 बायका होत्या. असं लवकुश रामांना ऐकवतायत गाणं, त्याच्यात गीतात त्या वर्णन केलेलं आहे. त्याच्या चरित्रात हे वर्णन लवकुशांनी रामानं सांगितलं आहे की राजा दशरथाला 3 बायका होत्या. मोठी कौसल्या, मधली सुमित्रा आणि धाकटी कैकेयी. या 3 राण्या अतिशय लाडक्या होत्या, पण सगळं असून सुद्धा दुःखी होत्या, कारण पुत्र संतान नाही म्हणून. आणि अशा अवस्थेत आपण बघितलं की शापाचा खरा अर्थ कळलेला, म्हणून राजा दशरथाने अशा ह्या अयोध्या नगरीत यज्ञ करायचा ठरवला. आता ज्यावेळेला वशिष्ठ मुनींनी यज्ञ करा असं सांगितलं, त्यावेळेला यज्ञासाठी काय काय गोष्टी लागतात, काय काय गोष्टी करायला पाहिजेत, ह्या पण सांगितल्या. त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचं म्हणजे राजा दशरथाने कसं वागलं पाहिजे यज्ञ पूर्ण होईपर्यंत, हे सुद्धा वशिष्ठ मुनींनी राजा दशरथाला सांगितलंय. राजा दशरथाला अधिकृत 3 राण्या आणि अनधिकृत 352 बायका. पुत्र संतान पोटी न होण्याचं हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळेच गुरु वशिष्ठांनी दशरथ राजाला एक महत्त्वाची अट सांगितली की आजपासून वर्षभर ब्रह्मचर्य व्रत पाळायचं, यज्ञ संपन्न होईपर्यंत. आणि यज्ञाच्या तयारीला सुरुवात केल्यानंतर तयारीला पूर्ण वर्ष लागलेलं आहे, वर्षांनी यज्ञ सुरू झालेला आहे. आणि हा अंदाज घेऊनच वशिष्ठ मुनी दशरथाला सांगतात की यज्ञ सुरू होईपर्यंत, संपेपर्यंत तुम्ही 3 स्त्रिया आणि तुम्ही स्वतः राजे ब्रह्मचर्य व्रत पाळायचं आहे.
नुसतं शरीराने ब्रह्मचर्य राहायचं नाहीये, तर मनाने सुद्धा आणि विचारांनी सुद्धा सात्विक राहायचंय. चांगलं वाचा, चांगलं लिहा, चांगलं पहा, चांगला विचार करा. ही अट घातलेली आहे यज्ञ करण्यासाठी. अर्थात ती मान्य केली. गुरूंनी सांगितलेल्या शिष्याने ऐकायची प्रथा सत्ययुगात होती बरं का, ऐकत असत. दशरथाने अट मान्य केली. आणि त्यावेळेला वशिष्ठाने आणखीन एक गोष्ट सांगितली की मी हा यज्ञ करू शकतो. यज्ञाच्या पाठोपाठ आपल्याला इष्टी पण करायची आहे. अथर्व वेदातली इष्टी त्यावेळेला केली गेलेली आहे. त्याला पुत्र कामेष्ठी असं नाव आहे. तर या यज्ञानंतर पुत्र कामेष्ठी पण केलेली आहे. वशिष्ठ दशरथ राजाला असं सांगतात की यज्ञ करणं सहज शक्य आहे, मी ते करू शकतो, पण मी ते करणार नाही. इथे परत आपल्याला कलियुग आणि सत्ययुग यातली तफावत प्रकर्षाने जाणवते. समव्यावसायिक लोक कसं एकमेकांना संबोधतात किंवा एकमेकांबद्दल विचार करतात याचा हा इथे आपल्याला आदर्श पाठ आहे. वास्तविक पाहता वशिष्ठांनी सुद्धा तो यज्ञ सांगितला असता, ऋचा सांगितल्या असत्या तरी त्यांच्याकडूनही गुरु म्हणून दशरथाने यज्ञ केला असता. पण तरी सुद्धा वशिष्ठ सांगतात की नाही, हा यज्ञ ऋष्यशृंग ऋषींकडूनच करून घ्यायचा आहे. पहा, ऋष्यशृंग ऋषी हे वशिष्ठांपेक्षा कितीतरी पटीने लहान आहेत, कितीतरी वर्षांनी लहान आहेत. तरी सुद्धा ऋष्यशृंग ऋषींनाच आपण बोलवूया असं वशिष्ठ ऋषी महाराजांना सांगतात. कारण काय, वयाने लहान असून ते पुत्र कामेष्ठी चांगलं करू शकतील, यज्ञ चांगला करू शकतील अशी ग्वाही वशिष्ठ का देतात? तर त्यांना वनस्पती शास्त्राचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासानुसार विशिष्ट प्रकारची औषधे तयार करण्यात त्याचा हातखंडा आहे. आणि त्यामुळे शब्दात सामर्थ्य असल्यामुळे त्याचा परिणाम लवकर होतो, हे वशिष्ठांना मान्य आहे. समव्यवसायी असून सुद्धा दुसऱ्याची स्तुती करता येण्यासाठी मन मोठं लागतं. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं आणि ऋष्यशृंग ऋषींना आपल्याला पाचारण करावं लागेल. आणि अथर्व वेदाच्या नियमाप्रमाणे ही यष्टी करावी लागणार आहे. अथर्व वेदात सांगितल्याप्रमाणे करावी लागणार आहे. त्याप्रमाणे वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार ऋष्यशृंग ऋषींना बोलवायचं हे ठरलं. नियम सांगितले, अटी सांगितल्या, कसं वागायचं सांगितलं, सामान सांगितलं, काय काय लागणार आहे सांगितलं. सगळं सांगून झालं. तुला प्रायश्चित्त घ्यायचं आहे ना, हे सगळं तू कर. आणि राजा दशरथ मोठा आनंदी झाला आणि अतिशय आनंदाची ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगायची म्हणून निघाले. कौसल्या दुःखी होती. पुत्रप्राप्तीमुळे न झाल्यामुळे चिंतित होती. तिच्या मनात असे अनेक विचार यायचे की छोट्या छोट्या चिमण्या झाडावर बसतात आणि त्यांना जेव्हा आपल्या पिलाला चोचीने भरवतात ते दृश्य मी पाहते आणि मला वाईट वाटतं. कुणी पक्षिणी पिला भरविते, दृश्य मला ते व्याकुळ करते. व्याकुळ होते मनात कौसल्या की चिमणी छोटंसं पाखरू तिलाही पिल्ल होतात. गगन आम्हाहून वृद्ध नाही का, त्यात जन्मती किती तारका, अकारण जीवन हे वाटले. किती जन्म घेतात तारका, गगन एवढं वृद्ध आहे. वृद्ध अर्थ म्हणजे
अनेक वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. कधी उत्पत्ती झाली कुणालाही सांगता येणार नाही. इतकं मोठं असूनही त्याच्यात जन्माला येतात तारका. याचा अर्थ असा, जन्माला येतात असा अर्थ नाही त्याचा. त्याचा अर्थ असा की रात्र झाल्यावर ते दिसतात. दिवसा सूर्यप्रकाशामुळे ते दिसत नाहीत आणि त्या रात्रीच दिसतात, त्यामुळे ते जन्माला येतात, अशी कल्पना आहे. त्यामुळे ती असा विचार करते, गोवत्सातील पाहुनी भावा, काय वाटतो मजसी हेवा, विचारे मस्तक या व्यापिले. असे विचार कौसल्याच्या मनात येत आहेत. पाहुनी वेलीवरची फुले, वेलीवर सुद्धा फुलं उगवत आहेत, तिलाही पुत्रप्राप्ती होते. मीच काय, मी अशी का राहिले. दगडातून सुद्धा, पाषाणातून सुद्धा मूर्ती जन्माला येते प्रयत्नाने. मग मी पाषाणाहून सुद्धा हीन आहे का, की मला पुत्र होऊ नये, मला संतान होऊ नये. त्यामुळे अशी दुःखी असलेली कौसल्या. आणि अशा स्थितीत दशरथ राजा तिच्या महालात येतो आणि दुःखी अंतःकरणाने बसलेली ही राणी पाहून राजाला सुद्धा वाईट वाटतं आणि असं वाटतं की आता ही सगळी आनंदाची गोष्ट तिला सांगावी. आणि म्हणून आपल्या लाडक्या राणीला तो सांगतोय. आणि उदास व्हायचं कारण किती मोठं असलं तरी आता तू उदास राहू नकोस, असं तिला विनवतोय. तो सांगतोय, उदास का तू आवर वेडे, उदास का तू आवर वेडे, नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. वसंत आला तरु तरुवर आली नव पालवी, मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागले, कानी माझ्या घुमू लागले साधा विणवाणी, लाडके कौसल्ये राणी. आले गुरुजन मनातले मी सारे त्या कथिले, मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीने मथिले. नवनीतासम तोच बोलले, नवनीतासम तोच बोलले, स्निग्ध मधुर कोणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. समजूत काढताय दशरथ महाराज. आणि गुरु वशिष्ठाने जे जे सांगितलं ते सांगतायत की आता तू काळजी करू नकोस, आणि तिचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतायत. वशिष्ठाने जे जे सांगितलं ते ते त्यांना सांगितल्यावर कौसल्या आनंदित झाली. पुत्रप्राप्तीसाठी आता व्रतवैकल्य करायची गरज नाही असं सांगितलं. इथपर्यंत आपण आज आलेलो. ह्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या प्रवचनात बघू. आज इथेच थांबू. श्रीराम जय राम, जय जय राम.